पण सध्या चालू आहे पॉय काढायला. पॉय अर्थातच जे झाडामध्ये मध असतं नॅचरली तयार झालेलं. अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता आपल्यावर सध्या तरी. माझ्यावरतीच काय येतात ते सगळ्या. आपल्याला सापडलंय मोठी पाकळी. ढाकण्यात टाक. नाही नाही हा इकडे अंडी आहे कस त्यांना आम्ही हरक्या म्हणतो. हे थोडीफार आपल्याला हा मधाचा भाग दिसतो. हे बघा एक नंबर गेल्या सगळ्या. गावाकडचा अस्सल गोड 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 गोड. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपल्या गावाकडची आठवणीची जी सिरीज चालू केली आहे त्या सिरीजमध्येच आपली एक व्हिडिओ आहे, नवीन व्हिडिओ. आणि आपण सध्या आहोत आमच्या चिकामजी म्हणजे बागाच्या परिसरामध्ये. आणि आपण सध्या चालू आहे पॉय काढायला. पॉय अर्थातच जे झाडामध्ये मध असतं नॅचरली तयार झालेलं ते मध काढायला चाललो आहे. आणि ॲक्च्युली इथे खूप दिवसापासून हा झाड इथे पडून होता, पण एवढं लक्ष गेलं नाही. पण आमचा जो बाबू आहे धोंडू त्याने एवढा लक्ष देऊन ते कुठं आहे बोलतो एकदम बारकाईने पाहिलं तर आपल्याला इथे बघा हा जो होल दिसतो त्या मागच्या येत नाही ते आतनं. हा बघा मागच्या बाहेर पडतात म्हणजे आतमध्ये मधाचं थोडं असणार. सो आपण सध्या त्या झाडाला फिरवून आणि त्यातून मग आपण मध काढून ये. चल गावाकडचं ओरिजिनल तुम्हाला मध पाहायला मिळेल. बस 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 बस. हो हे बघा सर्व बाहेर पडल्या. ते बघा केसाला हे लावायला लागल. टोपी काहीतरी बांधायला लागेल नाही तर केसामध्ये चिटाकतील सगळी. A few moments later. अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता आपल्यावर सध्या तरी आता माशांचा. अरे माझ्यावरतीच काय येतात ते सगळ्या. त्या माश्या त्या केसामध्ये गेल्याच्या नंतर आतमध्ये चिटकवून राहतात आणि नंतरला चावतात. सो लालाने पण वरती डोक्याला बांधलंय आणि आपला आकू आहे तो सध्या मातीसाना गेलाय. म्हणजे तो धुराचा जाळ केल्याच्या नंतर त्या माश्या लांब पडतात. सध्या आहे बघा आपण आता तो गवत आणलाय आणि आकू सुद्धा आपला माश हे घेऊन आलाय. पेटव लवकर. अरे पेटव. अरे हा अरे वारा आहे. इकडे जा इकडे जा. हा काय शपथ माझ्या ॲक्च्युली केसामध्ये भरपूर घ्या. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतात की नाही माहिती नाही, पण त्या बघा तुम्हाला आजूबाजूला माझ्या डोक्याच्या आजूबाजूला तुम्हाला माश्या भनभनताना दिसत असतील. आता मी पण जरा धुरामध्ये हे तिकडे तू जालती बघा. सध्या ह्या डोक्यामध्ये शिरल्या त्याला बाहेर काढतो तापवून. एक नंबर सर्व गेल्या. सर्व ज्या माश्या बाहेर आल्या सर्व त्या धुळामुळे लांब पळाल्यात. हा वळ 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 वळ. अरे पोकल आहे होते सगळं आतमध्ये. माती नसेल ना लागली. नाही नाही हाय हाय हाय. हा बघ दिसला बघ. फडका घे ना मात्यावरून पाकडून घेवा दे. मध्ये आहे की त्याला काय पिवळा पिवळा काय हरक्या ना. आमटे आहेत नाही आमटे आमटे. हा आणि एक तो हरक्या म्हणजे अंडी ना. अंडी ठेवूया का कुठेतरी मडक्यात. मडक्यात कुठेतरी सामान जागेवर भेटलं का बरं वाटतं. हे सगळा पद्धतशीर आहे. तो आपण सध्या आता एका बाजूला इकडे धूर केलाय म्हणजे जाळ केलाय आणि इकडे एका बाजूने लाला आपले सर्व काढायला म्हणजे मध काढायला चालू करतोय. हल्ली हल्ली माल येते ना. लाला पोकल आहे लाला. चौकास 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 चौकास. डबान 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 डबान. चौकास काढा. तो अब खाली गलताय बहुतेक. अब गलताय गलताय उत्तम. ढाकण्यात टाक. ढाकण्यात टाक. अंडी नाही नाही हा इकडे हे बघ. हा इकडं मेन आहे.
हा बघ ह्या साईडला ह्या बघ आपल्याला सध्या हे मास्क चावायला लागलं. हे बघ ह्या बाजूला आपल्याला मध दिसतोय आणि ह्या बाजूला हरक्या आणि त्याची अंडी आहेत आणि हा पूर्ण आपला जो भाग दिसतोय तो मधाचा भाग. ॲक्च्युली तर आतमध्ये किती आहे काय माहिती नाही, पण आपण एकदा पुन्हा थोडाफार पोखरून बघूया, मग आपल्याला अंदाज येईल ॲक्च्युली किती आहे काय. ते आकू डाबान त्या सावकाश आहे ना तुझं तो सावकाश ही मस्त आले ना पूर्ण वरती आहे काय ते काय लागतंय का हाताला नरम. ठीक आहे ते ती अंडी आहेत खातात नाही पण खातात आपण नाही खात पण सध्या आपल्याला काय काय मिळेल तुम्हाला मी दाखवतो जरा थोडक्या प्रमाणामध्ये. तर सध्या आता आपल्याकडे आहेत अंडी आहे कस त्यांना आम्ही हरक्या म्हणतो. हे थोडीफार आपल्याला हा मधाचा भाग दिसतो, हे बघा हा भाग एकदम अस्सल प्युअर मध. आणि जो त्याच्यामध्ये अजून काय आहे का नाही, जो थोडाफार पिवळा भाग दिसतो त्याला एक चांगल्याचा भाग असतो आणि एक हरक्या आणि तिसरा असतो मध. असे 3 लेअर असतात त्याच्यामध्ये. सो सध्या आपल्याला तिथे 2 भेटले आणि मधाचा थोडा भाग भेटला आहे आणि ऑलमोस्ट आपण सध्याचा काढायचा प्रयत्न करतोय. सध्या झाला सावकाश डिशान रे आखू डिशान ती माती काढते सावकाश हा मस्त आलाय बघ. अगो माती येतो आण डबान लवकर आहे ना बघू. हे वालू आली की ना अजून लेट झाला असता प्रीतम सगळा गेला असता माती लागून. जास्त नाही वाटतं मध आतमध्ये. हा बघ वर्गाला बघ, हा बघ आतमध्ये आहे का भरलेलं आहे काय. हो हा बघ हा इकडं आहे आतमध्ये पडून तर बघू आल्यासारखा. हा बघ वर्गाला गावाकडचा अस्सल गोड 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 लिटरली. आम्ही एक लॉकडाऊन होतो त्या काळामध्ये हा जो तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो तो पूर्ण परिसर मी आणि लालाने पूर्ण पिंजून काढला होता. आणि जवळजवळ नाही मला तरी 2 ते 3 लिटर आम्ही मध जमवला होता पूर्ण. पण ॲक्च्युली तो ज्यावेळेस वादळाला आमच्याकडे तो आमचा पत्रा पडला त्या बॉटलवरती काचेच्या आणि पूर्ण तो मधच वाया गेला. पण खूप मजा आली. त्यानंतर आता खूप जवळजवळ 1 ते 2 वर्षानंतर पुन्हा आम्ही फरशी घेतली हातामध्ये आणि मध काढण्यासाठी. आणि थोडंफार आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळालं आहे, पण आता अजून थोडा आपला शोध चालू आहे की आतमध्ये आहे की नाही ते. आय गेस आपल्याला या ठिकाणी एक मोठी जी पाकडी आहे ती सध्या आय गेस मोठी पाकडी आपल्याला या ठिकाणी सापडली आहे. मध आहे बाबा मध आहे ना हो ही मोठी आहे चौकास मोठी आहे ही बघ टाकू डबान आपल्याला सापडलंय मोठी पाकडी. ही बघा तुम्हाला आतमध्ये दिसत असेल समोरच्या भागामध्ये. ही बघा या भागामध्ये चौक तुमच्या घरी ही बघा एवढी मोठी पाकडी आपल्याला सध्या सापडलेला चौकास. एका हा नाही निघणारच नाही काय वरचा नाही निघणार वरचा कुठला मोठी आहे चांगली. अगो आणलास डबा काढतोय मग सावकाश लाला अलगत काढायला आरामात काढला अलगत खेचून काढला. इकडे जीवाला लागताय तो इतकाच होता का इतकाच होता. जीभ लावून इथं जीव लावून म्हणजे जो किती वरगालताय तो पाणी सुटला तोंडाला किती बारीक काठी घेऊन असे कोरवले असते ना. आपण फायनली आपण इथला काढलाय, पण आता आतमध्ये किती आहे काय माहिती नाही, पण ऑलमोस्ट तरी आपण इथला सर्व काढलाय. झाला पॅक झाला ना तसा एवढा होता ना लागले नाही ना कुठं काय फटबीट अजून. आपण जरा या रे पोरानू जरा आपण पण घेऊया बाबू खूप दिवसानंतर. भारी दिवसानंतर स्ट्रॉबेरी खरोखर. हा बघ तू इंजिन बेटा बारीक करून जा दुकानावर एक नंबर.
फायनली आपल्याला आजचा मध बघा किती भेटला. एकदम आपला जो हा करडा आहे म्हणजे तो डब्बा भरून भेटला आहे. आणि आपण सध्या चाललो आहे आता घरी, सर्व आग वगैरे विचारून आणि मग घरी पासून मस्तपैकी खाण्याचा गोड मध खाण्याचा आस्वाद घेऊ छानपैकी. ते जाऊ दे नाही तर तर साधारणतः आपण जो आता काढलाय तो काढलाय पॉय म्हणजे तो काढलाय आपण झाडातून. तर अशाच प्रकारचे जे मादाचे असे साधारणतः आमच्या गावाला 5 ते 6 प्रकार आढळतात. त्यापैकी आम्ही काढला तो मध म्हणजे पॉय जो झाडातून. दुसरा असतो सातेरे जो बांधामध्ये असतो म्हणजे दगडीमध्ये दगडीच्या जो भाग असतात गॅपमध्ये त्याच्यामध्ये असतो. साधारणतः त्याला 7 पाकड्या असतात. आणि त्यानंतर तो टाल्याचा आकार साधारणतः एवढा छोटासाच असतो. तो छोट्या आपल्या फांदीवरती वगैरे असतो. त्यानंतर तो सालखात्यामध्ये साधारणतः तो मोठ्या झाडाच्या अशा सालीवरती असतो. त्यामुळे त्याला सालखात असतो. साधारणतः साईज त्याची थोडी सातेरू आपला टाल्यापेक्षा साधारणतः बऱ्यापैकी थोडी मोठी असतो. आणि शेवटचा आपला आहे तो कोनगा म्हणजे जो आपण अस्सल जो मधून माशी असतो ज्याची माशीसुद्धा खूप मोठी असते आणि डंक मारल्यामध्ये आपण बेशुद्धसुद्धा पडू शकतो. अशा प्रकारचा आपला जो असतो तो कोनगा. तर असे साधारणतः 5 प्रकार आपल्या गावाला आढळतात. हे असतं ना वातावर हरक्या जागा तरी आणि हे करायला काय ना दिसला नाही घरी एवढा कधी नाही. डोलं बंद करून डोलं बंद करून चालला होता कसा दिसेल. हे मॅन ठेवा रे. नाही अंडी खातच काय गोड गोड ना. हे अंडे गोड गोड आहे प्रीतम घे आधी फटाफट खपवलं नाही तर. मॅनच्या आई त्या मळक्यात ठेवला आहे मी छोटासा. हे काय ठेवा मॅन ठेवा आम्हाला लक्ष मॅन बघा ठेवा काय नाही कपाने बारका कपान वाईज बारकासा. हे बाजूला काढा त्या ह्या बाजूला काढ. एक नंबर नाही प्रीतम एवढ्यावर काय तो खाऊन घे. खातोय नाही खाली एक नंबर काय भारी. हो काय करता काकू संपलं वाटतं. हा काय म्हणता तिकडे ठेव नाही तिच्यात ठेव तर काय हे म्हणा हा दमला काय पडला खाली एकदम ना. दे मी काढता दे सगळी चला ये जेवणावर त्यातली एक इथे नेते वरती नेत आहे व्हायची अगदी तुमचा लाकूड चूप कुठं आहे तो झाला सगळा चुपून. हा महादे काय नाही रे हा एवढं हा जातो मग मंडळी भेटू आपण गावाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.